नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका लर्निंगमध्ये मी गंगा सीतापराव तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। 8वी स्कॉलरशिपसाठी पहिला विभाग हा मराठी प्रथम भाषेचा असतो। हा विभाग जसा बाकीचे इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता जसे महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे मराठीसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। जर आपल्याला मेरिटमध्ये नाव आपलं आणायचं असेल तर या विषयाचा अभ्यास आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। चला तर मग पहिल्यांदा आपण मराठी विभागामध्ये अभ्यासक्रमाविषयी माहिती बघूया। मराठीचे एकूण 25 प्रश्न येतात आणि एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो, म्हणजेच 25 प्रश्न हे 50 गुणांसाठी असतात। चला तर आता आपण बघूया की कोणकोणते घटक याच्यामध्ये असतात। पहिला तर आहे आकलन। या आकलनामध्ये पहिल्या नंबरला असतो उतारा, म्हणजे जसे आपण उतारे असतात की जे आपण न कधी वाचलेले, आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जे काही उतारे असतात अशा प्रकारचे उतारे दिलेले असतात आणि त्या उतारावर आधारित 3 प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात आणि त्याचं वेटे आणि त्याच्यानंतर कवितावर पण एक आपल्याला त्याचा हे दिलेला असतो, स्टांझा कडवं दिलेलं असतं आणि त्या कडव्यावरून आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची असतात। 3 नंबरला काय येतो, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। ते आपल्याला एक रिकामी जागेसारखं येतं आणि ती रिकामी जागा आपल्याला पूर्ण करायची असते। आणि 4थ्या नंबरला येतो संवाद। अशा प्रकारे आकलनामध्ये आपल्याला 4 उपघटक आहेत आणि हे 4 उपघटक जे आहेत त्यांचा भारांश आहे 24%। यानंतर दुसरा घटक आहे शब्दसंपत्ती। शब्दसंपत्ती हा घटक 8वी स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धा परीक्षा जो आपण देतो, महाराष्ट्रातील असतील किंवा इतर कोणत्याही परीक्षा स्पर्धा परीक्षा असतील, MPSC असेल, UPSC असेल, त्यासाठी जे काही मेन्सची एक्झाम असेल किंवा तुमच्या मराठीचा जो पेपर असेल, आता आपण बघत आहोत की जास्तीत जास्त प्रश्न हे शब्दसंपत्तीवर विचारण्यात येत आहेत। म्हणून शब्दसंपत्ती हा खूप जास्त महत्त्वाचा घटक आहे आणि याचा भारांशसुद्धा 24%च आहे। याच्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द एवढ्या सर्वांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे। नंतर बघा कार्यात्मक व्याकरण। कार्यात्मक व्याकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याचं वेटेज सर्वात जास्त आहे। 44% वेटेज भारांश असलेला हा घटक आहे। तर व्याकरणामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, वर्णविचारमध्ये सर्व आपलं जे काही अपडेट याच्यानुसार माहितीनुसार आपल्याला याचं बघायचे आहे। आणि संधीमध्ये या पाठामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या संधी बघायच्या आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्यानंतर आपल्याला बघायच्या आहेत शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी शब्द। मग याच्यापैकी आपल्याला माहीत आहे शब्दांच्या जातीचे 8 प्रकार आहेत, ते आपल्याला शिकायचे आहेत। त्याच्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या विकारी आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या अविकारी जाती यांच्याविषयी आपल्याला शिकायचं आहे। नंतर स्वाध्यायामध्ये नंतर आपल्याला लिंगविचार 16वा पाठ लिंगविचार शिकायचा आहे। लिंगविचारमध्ये आपल्याला स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी आणि पुल्लिंगी शब्द बघायचे। नंतर वचन, एकवचन, अनेकवचन। नंतर 18वा पाठ आहे विभक्ती, कारकार्थ व शब्दांचे सामान्य रूप। आता हेच पुढे कंटिन्युएशनमध्ये आहे 19वा पाठ प्रयोग। नंतर आहे वाक्यांचे प्रकार, केवल, मिश्र, संयुक्त। यानंतर आपल्याला विरामचिन्हे जे आपण पंक्च्युएशन मार्क्स वापरतो त्यांच्याविषयी बघायचं आहे आपल्याला, त्याचा उपयोग काय काय असतो तो सुद्धा बघायचा आहे। नंतर बघायचं आहे काळाचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ, हे की नाही, जसं आपण इंग्लिशमध्ये टेन्स शिकतो तसंच इथं आपल्याला काळाविषयी माहिती बघायची आहे। नंतर समास व समासाचे प्रकार, अलंकार आणि वृत्ते, हे सर्व जे आपण आता बघितले ते किती 25 पर्यंत वृत्तपर्यंत आपल्याला आहे की कार्यात्मक व्याकरणामध्ये आपल्याला हा सर्व भाग येतो आणि याचा भारांश किती बघितला आपण, 44%। यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटचा आता मराठी विभागामधला सर्वात शेवटचा जो काही घटक आहे तो आहे मराठी साहित्याविषयी सामान्य ज्ञान, म्हणजेच साहित्यकारांची माहिती, साहित्य प्रकार
आणि त्या साहित्य लेखन लिहिणारे जे काही कवी लेखक असतील त्यांची टोपण नावे आणि काही सामान्य ज्ञानाचा भाग याच्याविषयी काय येईल आपल्याला या शेवटच्या भागामध्ये माहिती विचारली जाईल. धन्यवाद. यानंतर आपण हळूहळू एकानंतर एक पाठांविषयी शिकणार आहोत.